नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर सुधा मूर्ती यांच्या बकुळा या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन, कादंबरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 17. अमेरिकेला जायच्या कल्पनेने श्रीमतीच्या अंगात उत्साहाचा संचार झाला होता. प्रोफेसर कॉलिन्स यांच्याशी तिचा नियमित संपर्क होता, पण त्यांना प्रत्यक्षात भेटून कितीतरी वर्ष लोटली होती. पण आता मात्र शिकागोला जाऊन त्यांची आणि त्यांच्या मुलीची, डोरोथीची प्रत्यक्ष भेट घेण्याची संधी आयती चालून आली होती. श्रीकांतही अत्यंत आनंदात होता. ग्लोबल मार्केट समजून घेण्याची, तेथील पद्धती खोलवर शिकून घेण्याची पूर्ण मानसिक तयारी त्याने केली होती. आता कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये त्याची गणना होऊ लागली होती. आपण जर अपार मेहनत केली, खूप चांगला रिझल्ट दाखवला तर लवकरच या कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट होण्याची संधी आपल्याला नक्कीच आहे, असं श्रीकांतला नेहमी वाटायचं. अमेरिकन ऑपरेशन्सचा हेड म्हणून पोस्टिंग झाल्यापासून श्रीकांतवरच्या जबाबदाऱ्या खूपच वाढल्या होत्या. त्याचे बॉस मिस्टर केळकर आता त्याच्यावर प्रत्येक बाबतीत अवलंबून राहू लागले होते. त्यांनी आपल्या सगळ्या आशा त्याच्यावरच केंद्रित केल्या होत्या. अमेरिकेतील आपलं आयुष्य खूप धावपळीचं असणार आहे याची पूर्वकल्पना श्रीकांतने श्रीमतीला आधीच देऊन ठेवली होती. त्यामुळे तिथे राहिल्यावर तिला सगळं काही स्वतंत्रपणे स्वतःच्या हिमतीवर बघावं लागणार होतं. तिला त्याची फारशी मदत होणार नव्हती. तो फारसा तिच्या सहवासातही असणार नव्हता. त्याला आपलं सगळं चित्त एकाग्र करून काम करावं लागणार होतं. त्याची बरीचशी शक्ती त्यातच खर्च होणार होती. ते लॉस एंजिल्सला उतरले. कंपनीने त्यांच्यासाठी अपार्टमेंट तयारच ठेवलं होतं. त्यामुळे ते एअरपोर्टवरून सामान घेऊन थेट तिकडेच गेले. श्रीमतीला हे सगळंच नवं होतं. प्रत्येक गोष्ट करायची म्हणजे एक साहसच होतं. बाजारहाट करणं, ती माणसे, ते रस्ते, त्यांची ती शब्दोच्चाराची विशिष्ट शैली, ती भाषा, वेगवेगळ्या वाहनांनी प्रवास करणं, रोजच तिला काहीतरी नवनवीन शिकायला मिळत होतं. एखाद्या भुकेल्या विद्यार्थ्यांप्रमाणे तिथे सर्व काही आत्मसात करून घेत होती. त्या दोघांनाही अमेरिकेत पोहोचल्यावर सर्वात पहिली गोष्ट कुठली करावी लागली तर ती म्हणजे ड्रायव्हिंग शिकणं. त्यांनी स्वतःसाठी 2 सेकंड हँड गाड्या खरेदी केल्या. गाडीशिवाय इकडून तिकडे लांब लांब अंतर कापून रोजच्या रोज जाणं जवळपास अशक्यच होतं. श्रीमती गमतीने श्रीकांतला म्हणाली, भारतात कार असणं ही चैनीची, श्रीमंतीची गोष्ट मानली जाते. पण इथे कार असणं हे माणसाला पाय असण्या इतकंच गरजेचं होऊन बसलंय. त्याच्याशिवाय कुणालाही कुठे जाणं शक्यच नाही. अमेरिकेत गेल्यावर श्रीमतीमधली हिस्ट्रीची विद्यार्थिनी जागी झाली. ती अमेरिकेच्या इतिहासातील अनेक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागली. जेव्हा सर्वात पहिल्यांदा अमेरिकेच्या भूमीवर गोऱ्या लोकांनी पाऊल ठेवलं तेव्हा किंवा अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून अमेरिकेच्या इतिहासाची सुरुवात झालेली नसून त्याच्याही कितीतरी आधीपासून ती झालेली आहे याची तिला प्रथमच जाणीव झाली. नेटिव्ह अमेरिकन्स किंवा ज्यांना आपण रेड इंडियन्स म्हणतो ते कितीतरी पूर्वीपासून तिथे होते व त्यांच्या स्वतःचा अत्यंत समृद्ध असा इतिहास आहे हेही तिला समजलं. कधी कधी इतिहास विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने शिकवण्यात येतो की एखाद्या प्रांताचा किंवा एखाद्या संपूर्ण युगाचा इतिहास पूर्णपणे बाजूला पडतो. श्रीमतीचा अशा गोष्टीला अत्यंत विरोध होता. भारतात सुद्धा इतिहास शिकवण्यात येतो, तो मुख्यत्वे करून उत्तर भारताचा असतो. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमधूनही हेच दिसून येतं. परंतु भारताचा खराखुरा इतिहास विचारात घ्यायचा झाला तर मात्र दक्षिण, पश्चिम आणि पूर्व भारताच्या इतिहासाचा विचार करायलाच हवा. सम्राट चालुक्य, परमेश्वर पुलकेशी बद्दल आपल्यापैकी किती जणांना पुरेशी माहिती आहे? त्याने उत्तर भारतातील राजा हर्षवर्धन याचा पराभव केला होता. दक्षिण भारतातील ज्या विजयनगरच्या साम्राज्याने मुघल साम्राज्याशी टक्कर दिली त्याविषयी तरी किती जणांना माहिती आहे? अमेरिकेतही स्थिती साधारण अशीच आहे. बऱ्याच इतिहासांच्या पाठ्यपुस्तकात 400 वर्षापूर्वी मेफ्लावर येथे ज्या वसाहती निर्माण झाल्या तेव्हापासूनचा जुना इतिहास आहे. तो माहिती करून घेण्यासाठी तेथील नेटिव्ह अमेरिकन्सचं जीवन सुद्धा लक्षात घ्यायला हवं. श्रीमती मुद्दाम शिकागोला जाऊन प्रोफेसर कॉलिन्स आणि त्यांची मुलगी डोरोथी यांना भेटली. डोरोथीने PhD पूर्ण केलं होतं
आणि ती युनिव्हर्सिटीत काम करत होती. आपल्या वडिलांप्रमाणेच हिस्ट्री विषय हे तिचं सर्वस्व होतं. तिच्या फ्लॅटमध्ये सर्वत्र नुसती पुस्तकं आणि कागदपत्रांचा ढीग होता. या इथे येणं ही श्रीमतीच्या दृष्टीने एक पर्वणीच होती. डोरोथी लवकरच युरोपच्या दौऱ्यावर चालली होती. श्रीमतीनेही आपल्यासोबत यावं अशी गळ डोरोथीने तिला घातली. संपूर्ण दौरा 3 महिन्यांचा होता. श्रीकांतची या गोष्टीला पूर्णपणे संमती होती. आपल्या पत्नीने स्वतंत्र व्हावं, धाडशी व्हावं असं त्याला नेहमीच वाटे. श्रीमती अखेर हो ना करता करता डोरोथी बरोबर त्या दौऱ्यावर गेली. तिला अत्यानंद झाला. आजपर्यंत युरोपच्या इतिहासाबद्दल केवळ पुस्तकांमधून वाचलेलं होतं. पण या दौऱ्याच्या निमित्तानं सर्व काही जिवंत होऊन समोर उभं ठाकलं होतं. बघता बघता 1 वर्ष कसं संपलं तेच कळलं नाही. दोघंही या नव्या वातावरणात आता व्यवस्थित रुळले होते. पण एका फोन कॉलनं सगळंच बदलून गेलं. बातमी वाईट होती. श्रीकांतचे भारतातील वरिष्ठ श्री विश्वास केळकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं अकस्मात निधन झालं होतं. श्रीकांतला भारतात ताबडतोब परत बोलावून घेण्यात आलं होतं. श्रीकांत तर लगेच निघाला. श्रीमतीला एव्हाना अमेरिकन जीवन पद्धतीची चांगली सवय झाली होती. तिने सगळा मागचा व्याप आवरून 1-2 महिन्यात भारतात परतायचं असं ठरलं. भारतात परत येत असताना श्रीकांतच्या मनात वारंवार एकच विचार येत होता. श्री विश्वास केळकर यांना एवढा तीव्र हार्ट अटॅक कशामुळे आला असावा? ते तर किती नेमस्त शिस्तबद्ध होते. आहार विहार, नियमित व्यायाम या सर्व बाबतीत अत्यंत काटेकोर होते. परंतु अतिरिक्त मानसिक ताणामुळे त्यांना गॅस्ट्रिक अल्सरचा त्रास मात्र होत असे. पण ते स्वतःच त्याविषयी कोटी करत असत. ते अल्सरला एक्झिक्युटिव्ह डिसीज म्हणत, पण ते अखंड अविरत कष्ट करत असत. कदाचित त्या मानसिक ताणानेच तर अखेर त्यांचा बळी घेतला नसेल ना. लोक त्यांच्याविषयी असंही बोलत की त्यांचं कौटुंबिक आयुष्य विशेष सुखी नव्हतं. त्या पती पत्नींमध्ये काही ताणतणाव होते. कदाचित या सर्वाचा परिणाम त्यांचा अकाली मृत्यू ओढवण्यात तर झाला नसेल. मुंबईच्या ऑफिसात इतके कार्यक्षम आणि सक्षम अधिकारी असताना आपल्याला असं तडकाफडकी भारतात का बरं बोलावून घेण्यात आलं असावं, असा विचार श्रीकांतच्या मनात राहून राहून येत होता. त्या पाठीमागचं कारण त्याला मुंबईत पोहोचल्यावर समजलं. श्री केळकरांच्या जागी सर्वार्थाने पात्र केवळ श्रीकांतच आहे यावर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचं एकमत झालं होतं. श्रीकांतला कंपनीत येऊन केवळ 6च वर्ष झाली होती. पण आता पुढील 6 महिन्यांसाठी त्याला ऍक्टिंग जनरल मॅनेजर करण्यात आलं होतं. त्या कालावधीतील त्याचं काम पाहून नंतर त्याला त्या पदावर कायम करण्यात येणार होतं. श्रीकांतला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो ऑफिसात पोहोचल्यावर जेव्हा मिस्टर केळकरांच्या केबिनमध्ये शिरला, तेव्हा मात्र त्यांची रिकामी खुर्ची पाहून त्याचा जीव गलबलला. मनाला एक प्रकारची अस्वस्थता आली. या खुर्चीत बसणाऱ्या त्या देव माणसाने कोणते कोणते मानसिक तणाव भोगले होते कोण जाणे. माणूस एखादा जर महत्वाकांक्षी असेल तर त्याला त्या महत्वाकांक्षेची एवढी जबरदस्त किंमत मोजावी लागते का? त्याला केळकरांच्या शब्दाची आठवण झाली. जो माणूस केवळ 9 ते 5 काम करतो तो कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. जो सदा सर्व काळ कंपनीचा विचार करतो आणि आपल्या कामावर लक्ष पूर्णपणे केंद्रित करतो तोच इथे यशस्वी होऊ शकेल. होय, एवढा एकच मार्ग होता. आता आपण ही जबाबदारी शिरावर घेतली आहे, ती यशस्वीपणे पार पाडायची असं श्रीकांतने ठरवलं. आपल्या वाचून या कंपनीत पान हलणार नाही इतके आपण या कंपनीसाठी महत्वाचे आहोत हे सिद्ध करून दाखवण्याची आयतीच संधी त्याच्या पुढे चालून आली होती. आता आपण पूर्वीपेक्षाही अधिक परिश्रम करायचे असा त्याने ठाम निर्णय घेतला. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.